नमस्कार मंडळीनो, कसे आहात? मस्तच असणार. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मंडळीनो, मी मुंबईतून कोकणात गेलेलो आहे आणि कोकणात माझं घर आहे. आणि कोकणात गेल्यानंतर एवढं भारी वाटतं की तुमचं काय सांगू. आणि तुम्ही पण कोकणचे असाल, तुम्हाला पण लय भारी वाटणार आहे. आणि मी कोकणात जाऊन असा जबरदस्त असा ब्लॉग तयार केलेला आहे. आणि या ब्लॉगमध्ये मी अशा काही ठिकाणी फिरायला पण गेलेलो आहे, मामाच्या गावी गेलो आहे, अशा काही ठिकाणी गेलेलो आहे, तिथला आनंद घेतलेला आहे. आणि माझ्यासोबत माझे असे म्हणतात ना घरचे फॅमिली मेंबर आणि त्यासोबतच माझे असे खास पाहुणे मंडळी गावी आलेले होते आणि त्यांना पण आम्ही फिरायला घेऊन गेलेलो. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की लास्ट पर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. हा मंडळी, आम्ही मुंबईतून गावात पोचलाव आणि स्टेशनवर उतरून आम्ही एका आमच्या रिक्षावाल्याला कॉल केलेला आणि आमचा रिक्षावाला येईपर्यंत आम्ही स्टेशनवरती उभं राहून फोटो काढलेला मस्त. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी पोचल्यानंतर लगेचच उशीर करूक नाही, आम्ही जेवणाची पण तयारी करू का. ही बघू शकता, ही बहीण ना माझी. आणि काय करतं बघा, ती टोपा कामाला लेवल घेता आणि लेवल घेतला बघा मस्तपैकी. आणि तुमका माहितीच असाल, तुम्ही कोकणातले असताल तर तुमका माहितीच असणार की आपण चुलीवरती जेवण करायच्या अगोदर टोपांना लेवल घेतो रकीची. आणि त्या रकेने मस्तपैकी लेवल आल्यानंतर आपण ते चुलीवर ठेवून त्याच्यात काय आपण आपण शिजवू शकतो. यस, नंतर बघू शकता तुम्ही, आम्ही अशा ठिकाणी फिरायला गेला दुसऱ्या दिवशी 4 जण. आणि आमच्या चौघांची गँग बघू शकता तुम्ही, कसे मस्त फोटो काढला आहे. या बहीण मावडांनी पण फोटो बघा कधी मस्त काढला नाही. पण मंडळीनो, नंतर आमची अशी मजा झाली की आम्ही दोघा भावंडा अशी एकदम म्हणतात ना मजाक मस्करी करू लागला. मग आमचं फोटो काढून झालो, बघता आम्ही चौघांचा ग्रुप फोटो काढला. आणि नंतर दुसरा दिवस उजाडलो आणि आमका काय ते येडेचाळे सुचले. आम्ही गेला रानात आणि रानात गेल्यानंतर बघू शकता ही मुंबईची पाहुणे मंडळी आणि सगळी फॅमिली मेंबर मिळून ना करवंदाच्या झाडीत घुसली. आणि बघा करवंदाचं झाड असे खाली वडला ना, माझ्या आवशीन बघा काय केलं ना, करवंद झाड खाली वडला. बहिणी काय काम नाही, ते ना हातात जो खोळ बनवला ना त्याच्या आतमध्ये करवंदा ठेवला ना. आणि एक करवंद काढताना बघता मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि मंडळी हे बघा, हा माझा खास भाऊ आहे आणि तो प्रयत्न करत होता की व्लॉग कसे बनवायचे. मग ते थोडासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला होता, लय भारी बनवला नाही आणि 1 नंबर वाटत होता मित्रांनो, बघू शकता. आणि असा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि प्रयत्न केल्यामुळं काहीतरी आपल्याला साध्य होता. मग त्यांनी एक असा प्रयत्न केला नाही की जी करवंदाची झाड होती ना ती खाली वळला नाही. आणि खाली वळल्यानंतर ना ह्या आमचा जो चेडू होता त्यानं काय केला, त्या झाड ना वडून करवंदा काढू सुरुवात केला. कशी पटापटा करवंदा काढता बघा, होय नाही? बरोबर. कारण का असं माहिती आहे, मुंबईत राहून कंटाळून गावात गेल्या मे महिन्यात ना अशी करवंदा खायला मजा येतात. मंडळींनो, तुम्ही पण जर गावा गेला असाल ना, तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता वा. बघा कशी करवंदा काढता. आणि सगळी करवंदा काढून आता काय करणार, साठवणार, नंतर घरात जाऊन ना ती सुकवणार आणि सुकवल्यानंतर त्याला मीठ लावून ना मस्त अशी ना खात राहणार. ही एवढीच कामं त्यांच्या. आता ही पूर्ण झाड तोडून टाकला त्यांनी, खाली वळला नाही ती झाड सगळी आणि सगळी करवंदा काढला नाही. मंडळीनो, लई मजा येतं कोकणात आणि कोकणात येऊकच हवा. आणि ह्या अशा सीझन का आला ना, मे महिन्यातनं सुट्टी काढून लई भारी वाटतं. आणि आमच्यासोबत मुंबईची पाहुणी आली होती ना, त्यांनी पण 1 नंबर मजा केला आणि करवंदा खाल्ला नाही. आणि बघू शकता हो तुम्ही, हा आमचा आता परिसर आहे ना, ही आमची नदीची जी वाट आहे, नदीकडे आम्ही जातो आणि है ना अशी नदीची वाट आहे. आणि आता आम्ही नदीकडे चाललो आहे. खरं तर आम्ही नदीवरती इलेला असं उड्या मारू पोहू वगैरे इलेला. आणि बघू शकता भावाकडे आमच्या म्हणजे अशी आतून अशी भरपूर उत्साह झाला होता. आणि भावाकडला आता पाणी असत नदीत मस्तपैकी आणि पोहायचा वगैरे मस्तपैकी. बघू गेला तर काय नदीत पाण्याचा टिपूस पण नव्हता मंडळीनो. कारण कसं आहे, मे महिन्यात ना पाण्याचं थोडं तुटवतं असतं आणि काय अशी झाडं लावणी असतात गावाक लोकांनी, तिथं तर पाणी अडवून पाणी साठवतात. म्हणजे चांगलं उपक्रम आहे गावाक, यो मस्त वाटतं. आणि बघू शकता आमचं चेडू काय करतं बघा. आणि आम्ही जाताना आंबे पण काढलेला आणि हे आंबे बघा असे मस्त मुंबईच्या पाहुण्यांनी पण असे फोटो काढला नाही आंबे घेऊन हातामध्ये. गावचा सगळा मेवा आहे सगळा मंडळीनो, लय भारी वाटतं, 1 नंबरच. मंडळीने बघू शकता तुम्ही, हे फोटो इतके भारी आलेत ना. हे आम्ही गेलो फोटो काढलं, सेल्फी काढलंय भारी. आणि मंडळीने हा बघा, आम्ही एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे आणि या व्हिडिओ बनवले ना ह्याच्यामध्ये बघू शकता ही नदी आम्ही त्या म्हणजे आधी अलीकडच्या बाजू होता, नंतर पलीकडच्या बाजू गेला आणि थंय ना पाणी होता थोडासा. मग माका माहिती होता की पाणी खय अडवत होता. मग तसं मग मी चालत गेलोय पुढं
आणि चालत 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 सगळी रवली मंडळी मागे, ठीक आहे. मी पुढे एकटं चालत होते आणि माझ्या अगोदर पुढे गेलेलेच दोघा जणा. ती तुमका व्हिडिओ दिसणारच कोण ती दोघा जणा. हां बघा मी कसं चालत चाललंय. लय गरमी होता गावात. मी आपलं टी शर्ट काढले आणि मानेत गुंडाळले आणि चालत होते. मंडळींनो बघू शकता, म्हणजे लय भारी वाटतं. कोकण म्हणजे एक नंबर, विषयच नाही. आणि असा माहोल गावाला असताना ना लय भारी वाटतं. आणि मी असं चालत चालत त्या ठिकाणी चालले आहे जिथं पाणी अडवून तिथे व्यवस्थित मस्त बघी पाणी बघायला भेटेल असं. हे बघू शकता आमची मुंबईची मंडळी, आमची पाहुणे मंडळी एक नंबर बघू शकता तुम्ही. आणि हे पाणी थोडंसंच होतं मंडळीनं. मग काय हे सगळे मागची त्यांना वाटलं पाणी असत म्हणून ते आलेली. मग काय त्यांचा पचकाच झाला. बघतो ना आमचा फोटो पण काढला मस्तपैकी. आणि संध्याकाळी बघू शकता तुम्ही बहिणीने काय केला, भाकरी भाजला. का तर म्हणतात ना भाकरी एक नंबर आहे. नाचण्याची भाकरी लय भारी भाकऱ्या भाजल्या. आणि शिकला ते जेवण बनवू का, काय टेन्शन नाही. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी नंतर आम्ही फिरू गेला. आणि मंडळीने तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता हे कोणतं ठिकाण आहे. मी या ठिकाणाचं नाव घेत नाही आहे, पण तुम्ही मला नक्की सांगा हे ठिकाण कोणतं आहे. आणि लय भारी वाटलं मला. म्हणतात ना एक अभिमान वाटतो की आपला इतिहास कुठेतरी असा जागृत झाल्यासारखं वाटलं मनामध्ये. आणि खूप असं सुंदर वातावरण आणि इतकं ऊन होतं तरी पण हे आम्ही सगळं फिरून सगळं आम्ही माहिती घेतली. खूप छान वाटलं. आणि मंडळीने बघू शकता हा कुठला ठिकाण आहे या तुम्ही मला कमेंट करून सांगाच, कारण ह्या ठिकाणाला भारी वाटतं. आणि आम्ही गेलेलो खाली, लोक एवढी काही जास्त नव्हती कारण ऊन पण लय होता. आणि बघू शकता तुम्ही किती लाटा येत होत्या. आणि मग मग भावांमध्ये काय केलं आणि व्हिडिओ काढला मस्तपैकी. मग व्हिडिओ पण मग मी ॲड केले. आणि याच्यामध्ये बघू शकता नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी ना आम्ही गेलो खय आमच्या मामाच्या गावात. बघू शकता भावान जबरदस्त व्हिडिओ केला ना आमचो इकडे अलीकडे उभा राहून. आणि आमच्या मामाच्या गावात जायचं असत ना तर आमका अलीकडून पलीकडे जायचं लागतं. आणि मध्ये खाडी आहे आणि खाडीवरनं ह्याच्यातनं नावेतनं पलीकडे जायचं लागतं. मग आम्ही बसून गेलो मस्तपैकी, मजा आली. आणि सीन पण लय भारी होतो. आणि आम्ही फोटो काढला. आणि आमची मुंबईची मंडळी पण लय खुश झाले. आणि असं कधी बघितलंही नाही त्यांनी, पण असा आपल्याच माणसांच्या गावात असं काही ठिकाणी मस्त त्यांना बघूक मिळाला. आणि आमचं नाकवा पण लय भारी होतो, एकदम खतरनाक. आणि बघू शकता तुम्ही अर्धी आम्ही मंडळी वेट करत होतो तिकडे, बाबा आमची अर्धी मंडळी अलीकडे होती म्हणून. आणि बघू शकता दुसऱ्या दिवशी माझा चेहरा बघू शकता मंडळीनं. माझी जरी तब्येत ठीक नव्हती म्हणजे काय तुमका माहिती असतात किती आपली धावपळ होता, ठीक आहे. हे असे काही फोटो मग आजोबाने सकाळ एक आपला नारळ ढकलून दिला आणि झाडावरना. आणि माझ्यासाठी ना मस्तपैकी असा नारळाचा पाणी दिला निशाळ्याचा. बघू शकता ते मस्त एक खाली बसून आपल्या कोकणच्या पद्धतीने कसे नारळ फोडतात. एक नंबर हा मंडळीनो. असा गावात खाऊ भेटणं म्हणजे ना, म्हणजे काय म्हणतात ना त्या नशीब लागतं. कारण आपण मुंबईला खातो सगळ्या गोष्टी, तरी पण गावात अशा गोष्टी भेटणं आपल्या माणसांसोबत राहून आणि बोलतात ना एक तो वेगळाच आनंद होता. मस्त की आम्ही शाळा काढला, सकाळचा नाश्ता पण झाला आणि एकदम खतरनाक बघू शकता. आणि नंतर आम्ही फिरायला गेला. आणि गावी एक नाव आहे, नावेचं त्याला बोलतात की बोटला. बोटला असं नाव आहे. आणि त्याचं मला रिअल नाव असं काही माहीत नाही, पण ते एक नाव असते. फिरायला गेलेलो बघू शकता ही चेडवा कशी उंडाकतात नसते. व्हिडिओ काढला नाही. मग आमच्या भावाक एक सुचला, त्यांनी सिनेमॅटिक फोटो काढला मस्तपैकी लय भारी. नंतर आमचा ग्रुप फोटो झाला लय भारी, एक नंबरच मंडळीनो. बघू शकता नंतर आम्हाला काय सुचला की मच्छी खाऊचा सुचला. मग आम्ही तिथंच मग सांगितला की आमका मच्छी हवे म्हणून. मग मस्त की भावानं फोटो काढला. आणि तुम्ही कमेंट करून सांगा की मच्छी कोणती आहे. आणि मच्छी बघून लय भारी वाटत होता, असं वाटत होतं काय एक नंबरच, विषयच नाही. आणि बघू शकता मच्छी आम्ही खरेदी करून आणला घराकडे. आणि आमच्या आजीच्या हातची चव एक नंबर मच्छीची. आणि मी माझ्या घरापासून माझ्या मामाकडे मी का गेलं आहे तर माझ्या आजीच्या हातची मच्छी खाऊची होती, पाहुण्यांना घालूची होती. बघू शकता तुम्ही आजी कशी मच्छी साफ करता. आणि म्हणतात ना जुन्या माणसांच्या हातची जी चव असताना एक नंबर मंडळींनो. बघू शकता वा. आणि मच्छीचं नाव मग तुम्ही कमेंट करून सांगा. बघू शकता भरपूर अशी मच्छी आणलेली होती. आणि ह्या बघा ह्या आमचं चेडू बघा ह्या प्रॅक्टिस करता कशी मच्छी साफ करायची ती, म्हणजे कसा त्या भविष्यात ते का ना उपयोगी पडत म्हणून ना. आणि व्हिडिओ काढूसाठी पण म्हणजे पुढे लय भारी एक नंबर. तेवढंच आपल्या व्हिडिओत पण दिसला नाही. या बघा दुसरा चेडू बघा हातात कसा मासा घेऊन कारण मासा पण जिता होता. आणि माशाने असे पर हलवला ना लय भारी वाटत. सगळ्यांनी फोटो काढला आणि हातात घेऊन मुंबईची माणसं अगदी खुश झाली. बघू शकता तुम्ही कसा हातात पकडून मासा फोटो काढलेला एकदम पोज घेऊन वगैरे. आणि आता बघू शकता तुम्ही मंडळीनो एक नंबर असा
व्हिडिओ बनलेला आहे, तुम्ही लाईक करायचा आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करून पण सांगायचं आहे हां. आणि ही मच्छी कशी झाली एकदम खतरनाक. आणि ह्या चेवडानं अशी मच्छी बनवताना ना तुम्हाला काय सांगू, मच्छी कसली चव होती ना की तोंडात नुसतं पाणी सुटलं होतं माहिती आहे काय. म्हणजे जे खात नव्हते ना त्यांच्या तोंडात पाणी सुटलं होतं वासान. बघू शकता आजीच्या हातची भाकरी एक नंबर. प्रॅक्टिससाठी बसल्या होता एक चेडू एका, त्यांना पण प्रॅक्टिस केला भाकरीची. मग मच्छीचे अगोदरचे फोटो काढलेला, मग ते पण तुम्हाला दाखवसाठी मी अपलोड केलं. ह्या आमच्या मामाकडचा मांजूर आहे आणि हा मांजूर इतका भारी आहे की मी स्वतः तोंडाने आवाज काढतो मांजराचा आणि या मांजराला वाटतं कोणती दुसरं मांजर आलं आहे. लय भारी वाटलं. गावची मांजरं पण आणि मुंबईची मांजर किती फरक आहे मांजरांमध्ये. आणि एक नंबरच मस्तच. आणि गावचं वातावरण एक नंबर. ह्या बघा कसा फोटो काढू सांगितलं मला म्हणता ह्या ॲड कर फोटो म्हणून ब्लॉगमध्ये. मग फोटो ॲड केला. आणि मंडळींनो बघू शकता तुम्ही गावात एवढं पाऊस ना मुंबई निघूच्या अगोदर पहिल्या दिवशी एवढं पाऊस लागलो, विजा कडकडल्या. आणि तुम्हाला काय सांगू आमच्याकडे तरी वीट पण पडली वाटतं. आणि एवढं मोठं आवाज झालो ना की सगळी लोकच घाबरली. बघू शकता तुम्ही वातावरण किती एकदम खतरनाक आहे. आणि विजा पण अशा कडकल्या. मी बघवतोय मोबाईलमध्ये कॅप्चर करू पण माका ते जमली नाही. वीज कडकडताना कॅप्चर करून माका पण भीती वाटत होती कारण घरातली माणसं बोलतो मोबाईल स्विच ऑफ करून ठेवचा. बघू शकता दुसऱ्या दिवशी आम्ही लगेचच मुंबई निघालेला. आणि मुंबई निघताना खरं तर मी नव्हतेच मुंबई निघताना ह्यांच्यासोबत ट्रेनमधनं, पण माझी मंडळी सगळी होती ती मुंबई निघालेली जबरदस्त. आणि मी कुठे होतो ह्यावेळी ते तुम्ही नक्कीच जाणून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.